नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की आषाढ का तळला जातो. तुमच्या इकडे काय म्हणतात? आषाढ म्हणतात की आखाड म्हणतात? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढ तळला का किंवा आखाड तळला का असे म्हटले जाते. तर आषाढात पदार्थ तळण्याची प्रथा काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बाहेर पाऊस, घरात आपण आणि हातात भजी. चहा नाही हे शक्य आहे का? नाही ना? तर हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काही निमित्त शोधले जाते. नव्हे तर ते मिळतेच. जसे की आषाढ तळणं, यालाच आखाड तळणं असेही म्हणतात. 26 जून 2025 रोजी आषाढ मास सुरू होत आहे. इथून पुढे महिनाभर तळलेले पदार्थ खाण्याची निसर्गाने ऑफिशियली आपल्याला परवानगी दिली आहे असे समजा. अर्थात तेही प्रमाणातच. हे वेगळे सांगायला नको. ऋतूनुसार आहार घेणे शरीरासाठी कधीही लाभदायीच ठरते. आषाढात पाऊस मुरलेला असतो, वातावरणात आर्द्रता वाढते, तशी पोटाची भूकही वाढते. तळलेले पदार्थ या काळात खाल्ले की पोट लवकर भरते आणि जठराग्नी शांत होते. शिवाय जिभेचे चोचलेही पुरवले जातात आणि या दृष्टीने आषाढ तळण केले जाते. आणि तसेच आषाढ महिना सुरू झाला की मराठवाड्यात घरोघरी तळणाचे सुवास दरवळू लागतात. घरोघर एकमेकींना हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, काय मग झाला का आषाढ तळून? आषाढ किंवा आखाड हे अशा दोन्ही नावांनी हा महिना ओळखला जातो. पण या महिन्यात जो काही खास नैवेद्य केला जातो त्याला मात्र बोलीभाषेत बहुतेक सर्वजणच सरसकट आषाढ तळणं किंवा आखाड तळणं असे म्हणतात. हा आषाढ महिना नेमका तळला कसा जातो? तो तळायचा म्हणजे नेमकं काय करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि आषाढ महिन्यात जावयाला घरी बोलवून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो. तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात. तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात. आषाढ महिन्यात म्हणून खाल्ले जातात तेलकट पदार्थ. आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे. आपले सण हे वातावरण आणि आरोग्य यांची काळजी घेणारे असते. त्यामुळे त्यांचे कारणही जाणून घेणे गरजेचं आहे. आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते. शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते. तसेच तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असते. त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात. पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड, लोणची अशी बनलेली असतात. त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात. आषाढ महिन्यात चयापचन क्रिया ही देखील चांगली असते. आपण खाल्ले पदार्थ चांगले पचतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात. पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे. तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे. एकूणच मराठवाड्यात आषाढ तळण्याची पद्धत अशी आहे की आषाढ महिना सुरू झाल्यापासून ते आषाढ पौर्णिमापर्यंत 3 वेळा आषाढ तळला जातो. खास करून आषाढ पौर्णिमेला एकदा आषाढ तळण्याची पद्धत आहे आणि 3 वेळा आषाढ तळल्यानंतर कुलदेवीला नैवेद्य दाखवला जातो आणि घरातले सर्व सदस्यही तळलेल्या पदार्थांचा आनंद घेतात. तर तुमच्या इकडे काय पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहितीसह. धन्यवाद.